त्यांच्या ज्या अडचणी तुम्ही जे सांगितले त्या काय मागण्या तुमच्या सगळ्यांच्या रास्त आहेत. तुमच्या मागण्याचं आता हे तुम्हाला हे निवेदन प्राप्त झालेलं आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती घालून आपल्याला कशी आपल्या या बाबतीमध्ये काय धोरण केल्यानंतर शेतकऱ्याचं हित कशामध्ये, शेतकऱ्यांना कशामुळे त्याचा तुमचे हे आता ह्याचा घेऊन कुठला निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा लाभ किंवा फायदा होईल यासाठी निश्चित प्रकारे कृषी मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना मी तर आहेच, पण या तीन ज्येष्ठांच्या तीन श्रेष्ठ आमच्या नेत्यांच्या कानावरती घालून साहेब आम्ही सिन्नर तालुक्यात राहतो. एक मिनटं, कर्मचारी नाही म्हणून एका गावात 50 आणि 60 लोकांचेच पंचनामे झालेत. तो विषय माझ्यावर सोडून द्या. कुठला पंचनामा राहिला असेल तर मला सांगा. तुम्ही सगळे का ना सगळे पंचनामे जे अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालं त्या सगळ्यांचे पंचनामे केले जातील. पण झालेच नाही ना. कर्मचारी दादांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की प्रत्येक वेळी फुकट द्यायचं, ही काही पद्धत बरोबर नाही ना साहेब. राज्याच्या त्यांच्याकडे आम्ही आशेने बघतो. म्हणजे पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांबरोबर उभं राहायचं आणि जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी करून त्या शिष्टमंडळाची बळवणूक करायची आणि दुसऱ्या दिवशी असं वक्तव्य करायचं का किती दिवस फुकट द्यायचं. अहो साहेब, कोणी काही खिशातून देत नाहीये कोणाच्या. आमच्या शेतकऱ्याच्या तिजोरीच्या घामाच्या कष्टातून ती तिजोरी भरलेली आहे. झाला का? अहो साहेब, झालं नाही. तुम्ही आमचं ऐकून तर घ्या, आम्हाला उत्तर द्या. दादांनी नाही दादांची प्रत्येक वेळी आम्ही सन्मान करतो प्रत्येक मंत्री महोदयांचा. जर मुख्यमंत्री म्हणताय का आम्ही कर्जमाफी देतो तर दादांना अडचण काय नेमकी शेतकऱ्यांची? मला उत्तर देऊ दे. मग सांगा. कसं आहे, दादा शेतकरी आणि अजितदादा पवारसाहेब हे हाडाचे शेतकरी. या बाबतीमध्ये माळेगाव कारखान्याचा गाळप हंगाम होता, छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम होता, सोमेश्वर साखर कारखान्याचा हंगाम होता. गाळप हंगाम असताना दादांचा उद्देश, बोलण्याचा उद्देश, मी तो तिथं साक्षीदार आहे. मी त्या कार्यक्रमाचा, प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. त्यामुळं दादांचा उद्देश असा आहे की आता थोडं जरा काही गोष्टीमध्ये हे करा तुम्ही, म्हणजे प्रत्येक वेळेस किंवा आणि हे जे कर्ज लहान शेतकऱ्यांना, म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांना, म्हणजे माझ्यासारख्या किंवा मोठ्या शेतकऱ्यांना त्यामध्ये हे करू नका, हा दादाचा उद्देश होता. ती दादांची नीट जर शिडी सगळ्यांनी आपण जर त्यांचं जर ते भाषण नीट ऐकलं किंवा त्यांचं जर ऐकलं, त्या दादांचा असा कुठलाही उद्देश नव्हता. दादा शेतकऱ्यांबरोबर आहेत. दादा स्वतः त्या मिटिंगला होते, दादाने स्वतः ही घोषणा केलेली आहे. त्यामुळं दादांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, दादांच्या बोलण्याचा विनार्थ, मी काय म्हणतो आपण त्याला वेगळा अर्थ काढला गेला. दादांचा बोलण्याचा अर्थ असा अजिबात नव्हता. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, स्वतः दादा शेतकरीत, स्वतः दादानी स्वतः बेनं दाबलेलं आहे, मका पेरलेली आहे, ही केलेलं आहे, स्वतः कोंबड्या, स्वतः शेतकरी, स्वतः धार काढलेली आहे. मला वाटतं या